नमस्कार. तर आज आपण बघणार आहे लिंबवाचा सीझन आहे आणि या सीझनमध्येच आपल्याला स्टोअर करण्यासाठी लिंबाचं लोणचं वगैरे बनवलं जातं. असं चटपटीत असा आज आपण लिंबू क्रश कसा बनवायचा ते बघणार आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून हा तयार होतो. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी टोटल 15 लिंबू घेतलेले आहेत. हे 10 ते 15 मिनटं आपल्याला हे पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत. चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. त्याच्या आधी आपल्याला हे अर्धा तास ते पाऊण तास आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून ह्याची साल थोडीशी अशी मऊ होईल आणि ह्याचा कडकपणा थोडासा कमी होतो. शक्य होईल तितके हे पातळ सालीचेच घ्यायचे, म्हणजे याचं लोणचं खूप छान होतं. याला गाभासुद्धा भरपूर असतो. तर आता हे 10 ते 15 लिंबू होते, त्यांना मी स्वच्छ असं धुवून वगैरे घेतलेलं आहे. एका चाळणीवर आपल्याला हे पाणी त्याचं निघून जाण्यासाठी ठेवायचे आहेत आणि एखादा कॉटनचा कपडा वगैरे घेऊन स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. याला पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे लिंबू पुसून घ्यायचे आहेत. आता लिंबाचं लोणचं कुणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतं, कारण की हे थोडंसं गोड असतं, तिखट असतं आणि आंबट असतं. तुम्ही अशा प्रकारे लिंबाचं लोणचं वर्षभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकता, किंवा तुमच्याकडे टाईम वगैरे असेल तर हे 2 ते 3 दिवस तुम्ही गॅस न पेटवता सुद्धा हे लिंबाचं लोणचं बनवू शकता. इतकी ही सोपी रेसिपी आहे. तर आपल्याला सर्वप्रथम आता लिंबू आधी चिरून घ्यायचे आहेत. लिंबाचा रस अजिबात जास्त वाया घालवायचा नाही. आपल्याला ह्यातले सगळे बी असे काढून घ्यायचे आहेत. जर लिंबाच्या लोणच्यामध्ये जर बी राहिले त्याचे, तर आपलं लोणचं हे कडवट होऊ शकते. त्यामुळे शक्य होईल तितके आपल्याला हे सगळ्या लिंबाचे बी काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे 4 करा. तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही या लिंबाच्या लोणच्याच्या फोडी बनवू शकता. पण आपल्याला इथे लिंबाचं लोणचं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे 4 ते 5 फोडी केल्या तरी चालेल. तुमच्याकडे टाईम वगैरे असेल तर बिना गॅस पेटवता सुद्धा तुम्ही करू शकता. ते कसं तुम्हाला तेही सुद्धा मी लिंबाचं लोणचं करताना नक्कीच सांगणार आहे. तर आपल्याला इथे लिंबाच्या लोणच्याच्या मी अशा प्रकारे ह्या सगळ्या फोडी करून घेणार आहे. शक्य होईल तितके आपल्याला हे बी काढून घ्यायचे आहेत. मी आता सगळेच लिंबू अशी चिरून घेणार आहे आणि त्यातल्या बिया सगळ्या अशा वेगळ्या करून घेणार आहे. तर इथे बघू शकता मी पूर्ण असे लिंबू चिरून घेतलेले आहेत आणि त्यातल्या ज्या बिया होत्या त्या बाजूला केलेल्या आहेत. शक्य होईल तितके मी बी काढलेले आहेत बाजूला. पण कधी-कधी काय होतं, शिजवताना सुद्धा हे बी पूर्ण असे वेगळे होतात. जितके निघतील तितके हे आपल्याला बी काढून घ्यायचे आहेत. तर मी ते 2 चमचे ही मीठ आत्ताच टाकलेलं आहे आणि मिक्सरला हे फिरवून घेणार आहे मी. थोडंसं मीठ लावून हे 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. याने थोड्याशा लिंबाच्या साली आपल्या मऊ होतात मीठ लावलं की. त्यामुळे मी आत्ताच मीठ लावून घेतलेलं आहे आणि 10 ते 15 मिनटं असंच ठेवणार आहे, जेणेकरून आपल्या ह्या लिंबाच्या साली थोड्याशा आणखीन मऊ होतील यासाठी. तर 10 ते 15 मिनिटांनी बघू शकता इथे चांगलं असं मिठाचं पाणी सुटलेलं आहे लिंबवाला. तर आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता भरपूर तुम्हाला जास्त असं जर साली वगैरे नको असतील तर तुम्ही हे पूर्ण असं बारीक करू शकता. पण मी तर थोडंसं असं जाडसरच हे बारीक केलेलं आहे. तर आपल्याला आणखीन एक टिप्स सांगायची आहे तुम्हाला, ती म्हणजे आपलं लोणचं जर शिजवताना तुम्ही एखादी लोखंडाची कढई किंवा ॲल्युमिनियमची कढई घेतली तर त्याचा अंश आपल्या ह्या लिंबवाच्या लोणच्यामध्ये उतरतो. त्यामुळे शक्य होईल तितके आपल्या घरामध्ये एखादं स्टीलचं पातेलं वगैरे असेल किंवा स्टीलची कढई असेल, किंवा मी आता घेतलेली आहे स्टीलची पाटी, तशा प्रकारे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी 15 लिंबवासाठी इथे 750 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि वाटीने म्हणलात तर इथे मी 2 वाट्या फुल्ल भरून साखर घेतलेली आहे. इतकी साखर ही पुरेशी होते. आता काही वेळा लिंबावर राहतं लिंबाची साल किती कडवट आहे. जाड लिंबाची साल असेल तर थोडं आपलं लोणचं हे कडवट होऊ शकतं. तर थोडीशी साखरेचं प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकता. थोडंसं लिंबाचं लोणचं शिजले की आपल्या हाताने असं थोडंसं चाटून बघायचं आहे आणि आपल्या लिंबूला किती साखर लागणार आहे हे आपल्याला आपोआपच समजतं. साखर तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता. तरी ते 1 चमचा आणखीन मी मीठ टाकलेलं आहे, ते स्किप झालेलं आहे. टोटल आपलं इथे 3 चमचे हे मीठ झालेलं आहे. यामध्ये आपण थोडंसं आपलं काळं मीठ वापरणार आहे. हे तुम्ही उपवासासाठी सुद्धा हे लोणचं खाऊ शकता. खूप छान लागतं आणि वर्षभर हे लोणचं व्यवस्थित टिकतं. आता तुम्हाला जर आणखीन चटपटीत मसाले वगैरे घालून करायचं असेल
तरीसुद्धा करू शकता तुम्ही. जो केपरेचा लोणचे मसाला असतो तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. त्याने सुद्धा या लिंबू क्रशला खूप छान अशी चव येते. तर इथे मी 1 चमचा हे काळं मीठ टाकलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. तर इथे 2 चमचे ही मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. ही 4 मिनारची बेडगी मिरची पावडर आहे, ती वापरलेली आहे. तर इथे तिखट कमी जास्त आपण आपल्या चवीनुसार करू शकतो. जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन 1 चमचा इथे वापरू शकता, पण मी इथे टोटल 2 चमचे हेच लाल तिखट वापरलेलं आहे. तर आपल्याला एकदम एकतारी पाक येईपर्यंत आपल्याला हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे. आता जास्त शिजवलं तर काय होतं, साखरेमध्ये जर लिंबूचं लोणचं आपण जास्त शिजवलं तर याला साली ज्या असतात त्या अगदी अशा कडक होतात, त्या खाण्यायोग्य राहत नाहीत. आपल्याला काळजी घ्यायची आहे की ही साल मऊ होईपर्यंतच आपल्याला हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे. आणि जसजसं हे एकतारी आपण पाक केल्यानंतर हे जसजसं असं थंड होईल तसतसं हे लोणचं थोडंसं असं घट्ट होतं. त्यामुळे जास्त आपल्याला हे घट्ट होईपर्यंत हे लोणचं शिजवून घ्यायचं नाही. एकदम एकतारी पाक होईपर्यंतच आपल्याला हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय छान अशी उकळी आलेली आहे आपल्या ह्या लोणच्याला. तर तुम्हाला मी म्हटलं गॅस न पेटवता लिंबूचं लोणचं होऊ शकतं. तर आपल्याला आहे हे साहित्य व्यवस्थित असं लिंबूमध्ये मिसळायचं आहे. 2 ते 3 दिवस ही भरणी, काचेची भरणी घ्यायची आणि त्या काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आणि 2 ते 3 अशी ऊनं द्यायची, म्हणजे आपलं हे लोणचं व्यवस्थित असं मुरलं जातं. तर आपला हा पाकसुद्धा होत आलेला आहे, पाहू शकताय. व्यवस्थित असं आपलं लिंबूसुद्धा छान असा शिजायला लागलेला आहे. घरभर असा खूप छान असा सुगंध यायला लागलेला आहे लोणच्यांचा. तर आता फेसाळलेलं होतं, तुम्ही पाहू शकताय. आता पूर्ण असं खाली गेलेलं आहे, तरी आपलं लोणचं तयार झालेलं आहे. पूर्ण फेस येऊन खाली कढईच्या तळामध्ये गेलेलं आहे. तर आपलं हे लोणचं परफेक्ट असं तयार झालेलं आहे हे समजायचं. आणि व्यवस्थित असं घट्टसरपणा पण आलेला आहे. जास्त आपल्याला हे लोणचं जास्त शिजवायचं नाही. तर इथं आपलं लिंबूचं लोणचं हे तयार झालेलं आहे. एखाद्या काचेच्या भरणीमध्ये वगैरे व्यवस्थित कोरडी करून ते काढून घ्यायचं. हे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला 2 टिप्स महत्त्वाच्या आहेत. भरणी पूर्णपणे कोरडी करूनच त्यामध्येच काढून घ्यायचं आहे. उन्हामध्ये एक ऊन देऊन वाळवून छान अशी त्यामध्ये लोणचं काढून घ्यायची. तर आजच्या लिंबू क्रशची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.